नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. प्रत्येक महिलेला नेहमीच वाटत असतं की आपला चेहरा सुंदर असावा, काळा नसावा किंवा स्किन टवटवीत असावी किंवा सुरकुत्या नसाव्या, काळवटपणा नसावा आणि वांगाचे डागही नसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून आपण त्यासाठी भरपूर असे प्रयत्न करत असतो. बऱ्याच महिला पार्लरमध्ये जातात किंवा डॉक्टरकडे जाऊन वेगवेगळ्या क्रीमही लावतात, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती काही तसा इफेक्ट त्यांना जाणवत नाही. परंतु तुम्ही आजची जी रेमेडी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी बघणार आहोत त्याचा तुम्ही एकदा नक्की वापर करून बघा. तुम्हाला नक्की रिझल्ट बघायला मिळेल. मी स्वतः याचा ट्राय केला आणि त्यानंतर स्किन तुमच्या समोरच आहे, बघू शकतात. सर्व चेहऱ्यावरची काळवटपणा किंवा वांगाचे जे डाग होते ते सुद्धा या ठिकाणी नाहीसे झालेले आहे. आणि एकदा जरी तुम्ही याचा वापर केला तरीही तुम्हाला रिझल्ट जाणवेल. आणि जी गोष्ट चांगली असते म्हणजे ज्याचा फायदा झालेला आहे त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, कारण तुम्हीसुद्धा माझे सबस्क्रायबर आहात, माझी एक फॅमिली आहे आणि माझ्या फॅमिलीला मी ज्याच्यापासून फायदा असतो तीच गोष्ट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. आणि बघू शकतात या रेमेडीला बनवण्यासाठी आपल्याला अदर कुठलाही खर्च करण्याची देखील गरज नाही आहे. घरातीलच काही वस्तू वापरून आपण ही रेमेडी आज तयार करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कितीही दिवसाचे काळे वांगाचे डाग असतील, पिंपलचे डाग असतील किंवा चेहरा काळा पडलेला असेल, चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेल्या असेल, या सर्व प्रॉब्लेमपासून तुमची सुटका होणार आहे. आणि बघू शकतात माझी स्किन बघून तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल की माझं एज आता 30च्याही पुढचं आहे. आणि बघू शकतात स्किन अगदी टवटवीत आहे, टाईटसुद्धा आहे. सोबतच चेहऱ्यावरती वांगाचे डागही नाही आहे आणि पिंपलचे डागसुद्धा नाही. हे सर्व या रेमेडीमुळेच झालेलं आहे. बघू शकतात सर्वात आधी आपल्याला तुळशीचे पानं या ठिकाणी लागणार आहे. फ्रेश तुळशीचे पानं आपल्याला घ्यायचे आहे. आता तुळशीचे पानं आपल्या चेहऱ्याला आणि केसांना इतके गुणकारी असतात ना की तुम्ही चेहऱ्यालाही याला लावू शकता. सोबतच तुमच्या केसांनाही तुळशीच्या पानांचा जो रस आहे तो लावल्यानंतर केसही खूप छान होतात. तर बघा मी फ्रेश तुळशीचे पानं या ठिकाणी घेतलेले आहे. व्यवस्थित स्वच्छ पाण्याने आपल्याला तुळशीची पानं व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा व्यवस्थित आपल्याला जी तुळशीचे पानं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित एका खलबत्त्यामध्ये मी याला व्यवस्थित त्याची पेस्ट तयार करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला तुळशीच्या पानांच्या पाणी जे आहे, रस जो आहे तो आपल्या चेहऱ्याला या ठिकाणी लागणार आहे. तर बघा मी या ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणातच जो रस आहे तो या ठिकाणी निघालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला याची पेस्ट तयार करून घेतली तुम्ही तरीही चालेल, किंवा अशा प्रकारे जो रस आहे पानांचा तो आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे. आणि बघा अगदी थोडासाच रस आपल्याला लागणार आहे. आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हे फ्रेश बनवाल फ्रेशच लावायचं आहे. असं नाही की आज बनवलं आणि उद्या लावलं, असं अजिबात करायचं नाही आहे. फ्रेश बनवायचं आणि फ्रेश लावायचं आहे. तर बघा मी 2 पार्टमध्ये याला डिवाईड केलेला आहे. या जो रस आहे तो आता दोघांच्याही फायदे जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा एका वाटीमध्ये मी जो तुळशीचा रस घेतला होता पानांचा, त्यामध्ये आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात मी मध ॲड केलेला आहे. मध तुम्ही जास्तही टाकू शकतात, परंतु मी या ठिकाणी अगदी 2-3 जे थेंब आहे मधाचे ते टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे ॲलोवेरा जेल, जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं. आणि चेहऱ्यासाठी ॲलोवेरा जेल खरंच खूप चांगलं असतं. नेहमी चेहऱ्याला लावणंसुद्धा तितकंच गरजेचं सुद्धा असतं. आता तुम्ही अशा प्रकारे विकत जे मिळतं ॲलोवेरा जेल ते सुद्धा वापरू शकतात, किंवा तुमच्याकडे जर फ्रेश ॲलोवेरा असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर केला तरीही चालेल. व्यवस्थित सर्व गोष्टी मिक्स केल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. एक क्रीमी टेक्स्चर याचं तयार होतं. आता दोघांचाही वापर कसा आणि कुठे आणि कधी करायचा ते बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा दोघं वाटीमधलं जे मिश्रण आहे याचा दोघांचाही वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. पण त्यासाठी बघा मी या ठिकाणी कापूस घेतलेला आहे, ज्या कापसाच्या मदतीने आपल्याला हे लावायचं आहे. तर बघा मी या ठिकाणी सुरुवातीला व्यवस्थित चेहरा जो आहे सुंदर असा
फ्रेश पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे. जेवढा काही मेकअप किंवा पावडर काय जी तुम्ही लावलेली आहे ती व्यवस्थित धुवून काढायची आहे. त्यानंतर मी काकडी घेतलेली आहे आणि काकडीचा एक तुकडा घेऊन आपल्याला व्यवस्थित काकडीच्या मदतीने चेहऱ्याची अशा पद्धतीने मालिश करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला ग्लो आणण्याचं काकडी ही खूप जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे जर तुमच्याकडे नसेल काकडी तर स्किप केली तरीही चालेल, आणि जर घरामध्ये काकडी असेल तर नेहमी चेहऱ्याला लावणं खूप महत्त्वाचं असतं. यामुळे स्किन टाईट बनते आणि स्किनमध्ये एक ग्लोसुद्धा येतो. तर बघा, व्यवस्थित मी काकडीने व्यवस्थित चेहऱ्याला पहिले मालिश केली. त्यानंतर आता जे काही तुळशीचा पानाचा एक रस होता जो आपण एका वाटीमध्ये काढलेला होता सेपरेट, तो रस आपल्याला कापसाच्या मदतीने अशा पद्धतीने चेहऱ्यावरती लावायचा आहे. आता यामुळे काय होतं की जी काही चेहऱ्यावरती डल स्किन असते किंवा जी काही डस्ट वगैरे असते ती सर्व क्लीन होते आणि व्यवस्थित चेहरा जो आहे क्लीनसुद्धा होतो. म्हणजे क्लिन्झिंगचं जे काम आहे ते या ठिकाणी हा जो तुळशीचा जो रस आहे सुरुवातीला व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. 5 मिनिटं ठेवायचं आहे, व्यवस्थित सुकून द्यायचं आहे. आता बघा, मी या ठिकाणी 5 मिनटं तुळशीच्या रसाला व्यवस्थित लावून 5 मिनटं सुकल्यानंतरच मी दुसऱ्या वाटीतलं जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते आपल्याला चेहऱ्यावरती अशा पद्धतीने कापसाच्या मदतीने लावायचं आहे. आणि बघा, यामध्ये जे मध टाकलेलं आहे त्यामुळे जे स्किन आहे अशी टाईट बनते, म्हणजे जे खेचल्या जाते स्किनला, कारण यामध्ये खूप जास्त चिकटपणा तयार होतो. आणि जे आपण मध आहे, तुम्ही या ठिकाणी मधाचा जास्त देखील वापर करू शकतात. मी या ठिकाणी थोडंसंच टाकलं होतं, तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त टाकलं तरीही चालेल. आता बघा, व्यवस्थित याला चेहऱ्यावरती लावून झाल्यानंतर आपल्याला जेवढं होईल तेवढं असं सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याची मालिश करायची आहे. यामुळे चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थित राहतं आणि चेहरा ग्लो होतो, टाईट स्किन होते. सोबतच जे काही काळवटपणा असेल स्किनवरती तो सुद्धा हळुवारपणे नाहीसा होतो. सोबतच वांगाचे डागसुद्धा गायब होतात. आणि बघू शकतात, मी या ठिकाणी रेग्युलर याचा वापर करत आलेली आहे आणि त्यानंतर स्किन अगदी ग्लाससारखी चमकायला सुद्धा लागते आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. माझ्या स्किनकडे बघून तुम्हाला नक्कीच रिझल्ट याचा कसा आहे ते समजलंच असेल. मी एकदा या ठिकाणी लावलेला आहे, लावल्यानंतरच अगदी स्किन जी आहे ती अगदी कोरियन स्किन तयार होते आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. कुठल्याही फिल्टरचा यूज न करता मी अगदी रिझल्ट तुम्हाला तुमच्या समोरच दाखवत आहे आणि स्वतः मी या चेहऱ्यावरती लावून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला याचा रिझल्ट व्यवस्थित समजावा यासाठी मी सर्व चेहऱ्यावर लावत आहे. आता आठवड्यातून तुम्ही याला आठवड्यातून 2-3 वेळा सुद्धा लावू शकतात. आणि शक्य जर झालं तुमच्या चेहऱ्यावर जर जास्त वांगाचे डाग असेल तर दिवसाला जरी लावलं तरीही चालेल, कारण सर्व गोष्टी नॅचरल आहे. यामुळे कुठलाही साईड इफेक्ट जो आहे होत नाही. आणि व्यवस्थित 10-15 मिनटं चेहऱ्यावरती ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. आणि बघा, अगदी फ्रेशसुद्धा वाटतं. जेवढे काही वांगाचे डाग राहतात, काळवटपणा असेल तो सुद्धा नाहीसा होतो. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका.